नमस्कार मंडळी. आज एक नवीन प्रयत्न करतेय. वॉर, वेव्हज आणि विनर्स अशी एक आम्ही सीरीज बनवतोय ज्याच्यात 3 भाग असणार आहेत. त्यातल्या भाग 1 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हे पूर्ण तिन्ही भाग खूप खूप ज्ञानाने भरलेले असणार आहेत आणि तुम्हाला याच्यात युद्धाचा स्टॉक मार्केटवरती कसा परिणाम होतो, ऑइलवरती परिणाम कसा होतो, सोन्यावरती परिणाम कसा होतो, आपल्याला जुन्या सिच्युएशन्समधनं काय शिकवण मिळते, ती शिकवण आपण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कशी वापरू शकतो, अशा अनेक गोष्टी या तिन्ही भागांमध्ये शिकायला मिळणार आहेत. पण तुम्हाला कसं कळेल मी जेव्हा पुढचा भाग रिलीज करेन तेव्हा? त्याच्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला हवा आणि त्याच्यासाठी ते बेल आयकॉन पण हिट केलेलं हवं. पण मग पहिल्या भागात शिकणार तरी काय? पहिल्या भागात आपण 5 प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आज मार्केट सकाळी का बरं पडलं? दुसरं, ऑइलमध्ये एवढी तेजी झाली ती का आणि ऑइल कंपन्या मुख्य का बरं पडल्या? तिसरं आपण बघणार आहोत वॉर सिच्युएशन असून सुद्धा सोनं का पडतंय? एल-पी-जीमध्ये इमर्जन्सी का बरं आलेली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीच्या काय महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत? सो व्हिडिओमध्ये भरपूर शिकायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. कारण टेक्निकल एनालिसिस युजिंग एआयला काय जो कमाल रिस्पॉन्स दिलाय तुम्हा लोकांनी. म्हणजे जगभरातनं भरपूर लोकांनी हा वेबिनार अटेंड केला आणि एक तर खूप कमेंट म्हणजे माझ्या मनाला भिडली अक्षरशः. कारण त्या व्यक्तीने सांगितलं, की माझं इंग्रजी काही एवढं चांगलं नाहीये. पण तरीसुद्धा तुम्ही जे काय बोलला इतक्या सोप्या इंग्रजीमध्ये बोलला, की मला सगळं कळालं तुम्ही जे काय सांगितलंय ते. पण मग हा वेबिनार जर झालाय तर मी परत का त्याच्याबद्दल सांगतेय? सोपी गोष्ट आहे. मी अजून एक वेबिनार अनाउन्स करतेय, बॅच 2 अनाउन्स करतेय. कधी? तर 22 मार्चला सकाळी 11 ते 1 हा वेबिनार असणार आहे. इंग्रजीत असणार आहे, पण मी म्हटलं असं सोप्या इंग्रजीत असणार आहे. तुम्हाला भरपूर काय-काय शिकायला मिळेल, ह्याचं जर एखादं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला दाखवायचं असेल, की नक्की काय बघायला मिळेल. तर आता लेट अस से हा एक स्टॉक आहे. इथे छान ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. पण तुम्हाला जर ही ट्रेंड लाईन ऑटोमेट करता आली तर उदाहरणार्थ असं आपोआप आली ही ट्रेंड लाईन. कशी? तर मी ह्याच्यासाठी एक मस्त पाईन स्क्रिप्ट लिहून काढली. किंवा तुमच्याकडे एखादी स्ट्रॅटेजी असेल आणि तुम्हाला बाय, सेल, कॉल्स याच्यावरती आणायचे असतील, समथिंग लाइक दिस. इथं बाय, इकडं सेल, इकडं बाय, व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर. तर हे तुम्ही कसं करू शकता? हे सगळं पाईन स्क्रिप्टनी करता येतं. पण तुम्ही म्हणाले, "एवढं सगळं कोडिंग वगैरे आम्हाला कसं येणार? आम्ही इंजिनिअर थोडी ना गंमत सांगू का? मला पण कोडिंग येत नाही. पण हे सगळं शक्य आहे ChatGPT सारख्या टूल्सनी, जिकडे आपण कोडिंग करून हे सगळं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये टाकू शकतो. हे सगळं मी तुम्हाला या वेबिनारमध्ये शिकवणार आहे. सोप्या भाषेत शिकवणार आहे आणि हे सगळे कोड्ससुद्धा तुम्हाला हँडओव्हर करणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं सीट्स परत लिमिटेड आहेत. सो ज्यांना तुमचं नॉलेज अपस्किल करायचं आहे, तुम्हाला नवीन काय शिकायची इच्छा आहे, तर नक्की फटाफट तुम्ही या वेबिनारला रजिस्टर करा. याची लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आज मार्केट जे जवळ-जवळ ओपनच जवळ-जवळ 600 पॉइंट्स खालती झालं, त्याच्या मागे जे वीकेंडला ज्या घडामोडी झाल्या, ती सगळ्यात महत्त्वाची कारणं होती. वीकेंडमध्ये घडलं तरी काय? हे आर्टिकल बघून घेऊयात. याच्यात बीबीसीच्या आर्टिकलमध्ये लिहिलंय, "नाईट टर्न्ड इंटू डे, इराणियन्स टेल ऑफ स्ट्राइक्स ऑन ऑन ऑइल डेपोज." थोडक्यात काय घडलं, तर तुम्ही इकडं इव्हन व्हिडिओच्या या एका स्टिल शॉटमध्येही तुम्हाला दिसेल, की केवढी मोठी आग लागलेली आहे इराणमध्ये. कारण इस्राईलनी अटॅक केलेला आहे. इस्राईल म्हणा, अमेरिका म्हणा, या दोघांनी त्यांचे अटॅक्स कंटिन्यू केलेत आणि रात्रीत हे सगळे अटॅक झाल्यामुळे एवढी आग लागून हा रात्रच दिवस झाल्यासारखा वाटतोय, असं तिकडच्या काही रहिवाशांनी सांगितलेलं आहे. ऑल इन ऑल तुम्ही जर बघितलं ना, तर आत्ता ऑइलच्या साठ्यांवरती सुद्धा म्हणजे तेलाच्या साठ्यांवरती सुद्धा आता अटॅक्स होतायत आणि यांनी ओव्हरऑल जी काही वॉरची सिच्युएशन आहे, ती कंट्रोलमध्ये यायच्याऐवजी अजून चिघळतीये हे आपल्याला दिसतंय. पण मग त्याच्यातनं आपल्याला अजून नुकसानीचं किंवा आपल्यासाठी काय प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे, तर स्ट्रेट ऑफ हर्मुज म्हणून जो एक एक स्ट्रेट आहे तिकडचा, तिकडनं भरपूर क्रूड ऑइल बेसिकली ट्रॅव्हल करतं. तुम्ही जर इकडे बघितलं तर जगभरातलं ग्लोबल ऑइल जेवढं ट्रेड होतं त्याचं 1/5 म्हणजे साधारण 20% या स्ट्रेट ऑफ हर्मुजमधनं पास होत असतं आणि हा जवळ-जवळ 1 आठवड्यासाठी बंद आहे. सो या सगळ्यामुळे काय झालं, तर सप्लाय ऑइलचा कमी होतोय. डिमांड तर आहे तेवढीच आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तर ऑइलचे भाव वाढणार आहेत आणि जर तुम्ही इकडं बघितलं, तर ऑइलचे भाव गेल्या 2-3 दिवसात बापरे बाप! काहीच्या काही वरती गेलेत. आज थोडासा आत्ता इथे तुम्ही बघितलं, तर वरनं थोडं सेलिंग प्रेशर आलेलं आहे. बट ऑल इन ऑल ऑइलचे प्राइसेस पण भरपूर दणाणलेले आहेत, खूप वरती गेलेले आहेत. एवढं तर आपल्याला नक्कीच लक्षात आलेलं आहे. बट ऑइल कंपनीजवरती काय परिणाम झालाय, बघून घेऊया पुढच्या भागात.
आता ऑइलचा भाव जो काय वाढलेला आहे, कच्चा तेल, क्रूड ऑइल याचा भाव जो वाढलाय त्याने होतं तरी काय? सिंपल आहे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते. ट्रान्सपोर्ट कॉस्ट फक्त वाढत नाही, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण वाढते आणि ह्यानी ओव्हरऑल महागाई सुद्धा वाढते. इनफॅक्ट तज्ञांचं असं मत आहे, की जर 100 ते $120 मध्ये जर कच्च्या तेलाचा भाव राहिला, तर महागाई सुद्धा थोडी वाढू शकेल आणि जेणेकरून आपले जे इंटरेस्ट रेट कटचे जे डिसिजन्स होतात मॉनिटरी पॉलिसीमध्ये, ते थोडेसे डिले होऊ शकतील असंही वाटतंय. बट आता थोडा विचार करा, ऑइलचे भाव जेव्हा वाढतात, क्रूड ऑइलचे, तेव्हा कोणत्या कंपनींना नुकसान होतं? तर याच्यात मोठं नुकसान होतं ऑइल मार्केटिंग कंपनीजचं. उदाहरणार्थ एच-पी-सी-एल म्हणा, बी-पी-सी-एल म्हणा, आय-ओ-सी-एल म्हणा, हे सगळे स्टॉक्स आज जवळ-जवळ 5-5% खालती 5 ते 6% खालती पडले. का? कारण यांचं बिझनेस मॉडेलच असं आहे, की ते कच्चं तेल विकत घेतात, रिफाईन करतात आणि मग पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा विकतात. आता कच्च्या तेलाचा भावच जर एवढा वाढला, त्यांचा रॉ मटेरियलचा भावच एवढा वाढला, तर काय होणार आहे? यांची प्रॉफिटेबिलिटी कमी होऊ शकणार आहे. आणि याच्यामुळे या स्टॉक्सला आज भरपूर म्हणजे पिटाई झाली या स्टॉक्सची 5-5, 6-6% खालती पडले. पण मग तुम्हाला असं वाटलं असेल, की ज्या अपस्ट्रीम प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे थोडक्यात जे क्रूड ऑइलच विकतात, ओके. तर या कंपन्यांसाठी तर चांगली गोष्ट आहे. ओ-एन-जी-सी म्हणा, ऑइल इंडिया म्हणा, यांना कारण क्रूड ऑइलचा भाव वाढला, त्याच्यामुळे यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. पण हे स्टॉक्स पण आज जवळ-जवळ 3% पडले होते. तर हे झालं तरी का? असं म्हणजे अशी अगेन चर्चा सुरू आहे, की कदाचित सरकार यांना विंडफॉल गेन्सवरती हा टॅक्स लावू शकेल. विंडफॉल गेन म्हणजे काय असं सांगते. अचानक आउट ऑफ नोवेअर जर कंपन्यांना प्रॉफिट झाला, ऑइल कंपन्यांना, जागतिक कारणांमुळे. कारण याच्यात ऑइल इंडियाचं म्हणा किंवा ओ-एन-जी-सीचं काय असं विशेष वैयक्तिक कौतुक काही नाही ना. स्ट्रेट ऑफ हार्मसमुळे ओव्हरऑल सप्लाय कमी झाला आणि सप्लाय कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले. हे झाल्यामुळे ह्यांना अचानक लॉटरी लागली कारण क्रूड ऑइलचे भाव वाढले. सरकार म्हणते, अचानक लागली लॉटरी, ठीक आहे, पैसे द्या, विंडफॉल गेन टॅक्स द्या." सो याच्यामुळे ह्या सेंटिमेंटमुळे यांचे स्टॉक्स आज पडले किंवा काही जण असंही म्हणतायत, की कदाचित जरी विंडफॉल गेन टॅक्स नाही लावला, तरी सुद्धा कदाचित सरकार असं म्हणू शकेल, की एक काम करा, तुम्हाला अचानक जास्ती पैसे मिळतायत, तर यातलं थोडं प्रॉफिट तुम्ही पास ऑन करा इन द वे ऑफ सबसिडी. थोडक्यात तुम्ही कमी भावात क्रूड ऑइल विका, सबसिडाइज्ड रेटमध्ये विका, म्हणजे जेणेकरून ओव्हरऑल महागाई थोडी कंट्रोलमध्ये राहील. ओके. सो ऑइल प्राइसेसबद्दल आय होप तुम्हाला कळालेलं आहे. पण जगात एवढी अनिश्चितता असताना सुद्धा सोनं का वाढत नाहीये? बघून घेऊया पुढच्या सेक्शनमध्ये. गेल्या 1 आठवड्याभरात म्हणजे 2 तारखेपासून आत्तापर्यंत सोन्याच्या भावाला काय झालंय आपण बघूया. हे बघा, हा आपण हाय आणि लो जॉइन करणार आहे. 2 मार्चपासनं आजचा जो तुम्हाला इथं लो दिसतोय, 7.5% जवळ-जवळ सोनं खालती आलेलं आहे. हे डॉलर टर्म्समध्ये सोनं मी तुम्हाला आता दाखवते. आणि 7.5% ने सोनं पडलंय मान्य आहे आणि डॉलरचं काय झालंय एवढ्या दिवसांमध्ये ते बघू आपण. हे बघा, ही 2 मार्चची कॅन्डल आहे. 2 मार्चचा हा झाला लो आणि आजचा जो हाय आहे तो साधारण हा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर डॉलर मात्र जवळ-जवळ 2% वाढलेला आहे. आता एक बेसिक तुम्हाला जर डोक्यात ड्रिल करून ठेवायचं असेल, तर सोनं आणि डॉलर हे जनरली इन्व्हर्स रिलेशनमध्ये अपोझिट डायरेक्शनमध्ये जातात. ओके. याचं याचं काय लॉजिक आहे तुम्हाला सांगते मी, की जेव्हा केव्हा अनिश्चितता असते, तेव्हा सगळ्या गुंतवणूकदारांना सेफ ठिकाणी पैसे गुंतवायला आवडतात. सेफमध्ये काय असू शकतं, तर डॉलरसुद्धा असू शकतो किंवा सोनंसुद्धा असू शकतं. बट जेव्हा डॉलरचा भाव वाढायला लागतो, तेव्हा सोन्याचा भाव कमी व्हायला लागतो. आता म्हणजे एक उदाहरण देता येईल का? तर तुम्हाला डायरेक्ट समोरच दाखवते मी. या दिवशी म्हणजे 2 मार्चला तुम्ही जर इथे हाय पॉइंट बघितला ना, हाय पॉइंट तुम्हाला दिसेल 5,400. याचा अर्थ काय? हे डॉलर पर औंस असतं बरं का. थोडक्यात काय, $5,400 दिले, की मला 1 औंस सोनं मिळतं. जसं आपण किलो, ग्रॅम वगैरे म्हणतो. औंससुद्धा वजन तोलायचंच एक युनिट आहे. ओके. $5,400 दिले, की 1 औंस मिळायचं 2 मार्चला. आजचा लो जर तुम्ही बघितला, आजचा लो आहे आत्ता म्हणजे आत्ता पण तुम्हाला इथे दिसेल 5,100 च्या आसपास चालू आहे. तर मी $5,100 दिले, म्हणजे $300 कमी, $5,100 दिले, तरी मला 1 औंस सोनंच मिळणार आहे. थोडक्यात काय झालं बघा ना, डॉलर स्ट्राँग झाला. 5,400 वरनं 5,100 वरती आला डॉलर आणि त्याच्यामुळे सोनं वीक झालं. ज्यांना कोणाला वाटलं असेल रचना आता थोडं चुकली का? 5,400 वरनं 5,100 वर आला म्हणजे डॉलर स्ट्राँग कसं झाला? डॉलर वीक झाला? नाही. इकॉनॉमिक्स थोडंसं म्हणजे याची टर्मिनॉलॉजी वेगळी पडते. मी करेक्ट सांगते तुम्हाला. ₹5,400 देऊन तुम्हाला 1 औंस सोनं मिळत होतं. आता फक्त 5,100 देऊन 1 औंस सोनं मिळतंय. 1 औंस सोनं मिळतंय. म्हणजेच डॉलर स्ट्राँग झाला नाही का? सो ऑल इन ऑल गेली काही 1-2 मिनिटं काही कळालं नसेल तर एवढं एक लक्षात मात्र ठेवा, की डॉलर आणि सोनं विरुद्ध दिशेने जातं. आत्ता सोनं
कमी होतंय, डॉलर वरती जातोय. सोन्याबद्दल तर कळालं, पण LPG मध्ये काय घडतंय बघून घेऊया पुढच्या भागात. आता LPG बद्दल तुम्हाला जर सांगायचं झालं तर इथे लिहिलंय बघा, इंडिया इन्व्होक्स इमर्जन्सी पॉवर्स ऑर्डर्स रिफायनर्स टू बूस्ट LPG आउटपुट. आपला जो नॉर्मल कुकिंग गॅस जो आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, इथे थोडंसं काहीतरी आता चिंताजनक गोष्टी होत आहेत. तुम्ही जर इकडं बघितलं तर ओव्हरऑल भारत हा जगातला सेकंड लार्जेस्ट इम्पोर्टर आहे LPGचा. मागच्या वर्षात आपण 33.15 मिलियन मेट्रिक टन कुकिंग गॅस आपण स्वतः कन्झ्युम केलेला आहे. म्हणजे खूप आपल्याला LPG गॅस लागतो थोडक्यात. ओके, LPG गॅस म्हणणं चुकीचं आहे. LPG किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपल्याला भरपूर लागतो. अच्छा, आपण हा सगळा बनवतो का भारतात? नाही. इम्पोर्ट्स अकाउंट फॉर अबाउट 2/3 ऑफ LPG कन्झम्पशन. म्हणजे भारतात जेवढा LPG कन्झ्युम केला जातो, याचा 2/3 म्हणजे जवळजवळ 66% आपण आयात करतो. ओके. आणि जी आपण आयात करतोय, आपण इम्पोर्ट कुठून करतोय? तर मिडल ईस्ट मेकिंग अप 85 to 90% ऑफ दॅट सप्लाय. जेवढं आपण इम्पोर्ट करतोय त्याचं 85 ते 90% मिडल ईस्टमधनं येतंय, गल्फमधनं येतंय. ते स्ट्रेट ऑफ हार्मस बंद पडलंय ना, पण तिकडे त्यांनी चक्का जाम केलेला आहे. त्याच्यामुळे गंमत आत्ता अशी होतीये, की LPG आपल्याला जेवढा लागतोय, तेवढा सप्लाय इझिली होत नाहीये. मग लोकांना चिंता वाटते, बापरे! आपल्याकडे उरलाय किती नक्की LPG भारताकडे? तर हे पण एक आर्टिकल बघा इथे लिहिलेलं आहे, इंडिया इज इनफ ऑइल स्टॉक फॉर 50 डेज. 50 दिवस पुरेल एवढा आपल्याकडे ऑइल स्टॉक आहे आणि त्याच्यातही बायफर्केशन दिलेलं आहे. 25 दिवसांचं क्रूड ऑइल आहे आपल्याकडे, 25 दिवसांचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे. म्हणून लगेच प्लीज जाऊन पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका. अजून भरपूर आपल्याकडे ऑइल आहे तसं म्हणलं तर, आणि सरकार व्यवस्थित त्याची काळजी घेईलच. ओके. बट ऑल इन ऑल काय केलेलं आहे तर इथं सांगितलंय त्यांनी, की ऑल ऑइल रिफायनर्स आर आस्क्ड टू मॅक्सिमाइज अँड एन्शुअर दॅट प्रोपेन अँड बुटेन अवेलेबल विथ देम आर युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ LPG. LPG बनवायला प्रोपेन आणि बुटेन हे 2 किंवा ब्युटेन हे 2 गॅसेस किंवा हे 2 इनपुट्स लागतात. जेवढे केवढे तुमच्याकडे हे 2 आहेत, प्रोपेन आणि ब्युटेन हे जे काय इनपुट्स आहेत, गॅसेस आहेत, हे जास्तीत जास्त तुम्ही LPGच्या प्रोडक्शनसाठीच वापरा. म्हणजे आपल्याला LPGचं थोडंफार जे काही शॉर्टेज वाटतंय, त्याची चिंता होणार नाही. आय होप हा मुद्दा सुद्धा व्यवस्थित कळालेला आहे. पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघून घेऊयात निफ्टी लेव्हल्स. तुम्ही टेक्निकल एनालिसिसचा जर माझा कोर्स केला असेल तर तुम्हाला हे माहितीच असेल, की हा बनलेला आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न आता निफ्टीमध्ये. मी तुम्हाला आता थोडंसं शॉर्ट टर्म टार्गेट, अगदी इमिजिएट टार्गेट काय असू शकतं हे सांगते तुम्हाला. सो जर तुम्हाला हे माहिती असेल तर ही जी हेडची जी काही लेंथ असते ती आपण इथे रेप्लिकेट करतो आणि याच्याप्रमाणे आपलं निफ्टीचं टार्गेट साधारण 23,800 येतंय, जे आज चॅलेंज झालं. तुम्ही जर बघितलं तर आज निफ्टी 23,800च्या काय 23,700च्या थोडंसं खालती गेला होता माझ्यामध्ये. 23,697 अगदी जस्ट खालती गेला, बट मस्त क्लोजिंग 24,000च्या वरती दिलेली आहे. सो छान रिबाउंड केलेलं आहे तिकडे निफ्टीने. ओव्हरऑल चांगली गोष्ट आहे. बट जर 23,800 अनफॉर्च्युनेटली तोडलं तर कुठे चांगला पुढचा सपोर्ट मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक फिबोनाची लेव्हल सुद्धा बघू शकतो. हे जरा मी आत्तापुरती हे डिलीट करून टाकते सगळ्या ड्रॉइंग्समध्ये. स्वच्छता करूयात आपण. आता काय करायचं असतं फिबोनाचीसाठी, हा जो स्विंग लो आहे तो, आणि आपण जरा हा स्विंग हाय इकडचा हे आपण जोडलेलं आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर 23,499 इथे तुम्हाला दिसतंय या कॅन्डल्सच्या मागे लपलेलं आहे. बट 23,499 थोडक्यात काय 23,500 ही जी लेवल आहे ही पुढची एक मोठी सपोर्ट लेवल असायला हरकत नाही. सो 2 लेवल्स आपल्याला अगदी नीट काटेकोरपणे लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे 23,800 आणि फॉलोड बाय 23,500. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप गोष्टी कळालेल्या आहेत. बट मी मगाशी म्हटलं तसं आपण हा 3 भागांमध्ये ही अख्खी सीरीज करणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण अर्थात बुधवारी जो रिलीज होईल त्याच्यात आपण महत्त्वाच्या गोष्टी काय बघणार आहोत. मी म्हटलं तसं रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या वेळेला काय-काय झालं होतं, तेव्हा मार्केटनी कसं परफॉर्म केलं, ऑइलनी कसं परफॉर्म केलं, काही कंपन्यांनी कसं आउट परफॉर्म केलं, हे सगळं आपण बघून घेणार आहोत पुढच्या भागात. सो परत एकदा आठवण करून देते, चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका. फुकट आहे. नोटिफिकेशन बेल हाणा, तेही फुकट आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.